शुभ आठवण. तवाची भीमजयंती 73चं साल. कसं आठवलं माहीत नाही. सकाळीच काल मागे सरून गेले 47 साल. 23चं वय होतं, आता 70 आलं. सळसळतं रक्त होतं, आता जरा थंडगार झालं. समोर दारावर धोक्याची चुकली पालं. पहिलीच भीमजयंती, पहिलीच होती मिरवणूक. आभाळावर बाया माणसं हरवले ताणमुख. त्यावरची अंमली बाळच होती बरं का. नवलाईनं तुम्ही म्हणाल खरं का. खरंच सांगतो, भीमारामाचा फोटो शेषरावच्याच घरी होता. तोच फोटो मकरात चढवून गावात मिरवला होता. पांडव साहेबांना वाजवीत होती आणि ती लंगोडी काठी लोंबकळत होती. भरदार छातीचे वाघासारखे चालत होती. पटक्याचे संभले टाचेपर्यंत लोंबकळत होती. सूर पोकाया पुंडलिक होता आणि ज्ञानात आशा वाजवीत होता. भीमा वाऱ्यासारखे काठी फिरत होता. ढोलकी किसन वाजवीत होता. जोर लावून समजा सोंग घेऊन नाचत होता. दुडू गोविंदा. बर्मा उत्मा मारत होते कोलांटी उड्या. घराघरावर फडकत होत्या निळ्या झेंड्याच्या गुड्या. गावभर मिरवून आल्यावर पंच आरतीचे ताट आधी गावकुसावर. पहिला झेंडा रोवून पूजा अर्चा झाली आणि भीम भगवान की जय एकच गर्जना झाली. अध्यक्ष पांडुरंग जय भीम म्हणून आटोपलं भाषण. शेजुळीनं तोडकं मोडकं केलं पहिलंच भाषण. तो शुभ प्रसंग आठवून मन भरून येतं राव. मागील दिवसाची आठवण ठेवा गाऊन भीमगीत. 2020 साली कोरोना रोगाची साथ आली आणि भीमजयंती तेव्हा आप्पासाहेबाला आठवण झाली. जय भीम.